नमस्कार. योग आणि निरोगी वृद्धत्वाचे विज्ञान आजचा विषय. युवा वृद्धोति वृद्धो वा व्याधितो दुर्बलोऽपि वा अभ्यासात सिद्धिमाप्नोति सर्वयोगेश तंद्रितः. युवक, वृद्ध, अतिवृद्ध, व्याधिग्रस्त यापैकी कोणीही जरी योगाचा अभ्यास केला, सराव केला तर त्याला आरोग्य प्राप्ती होते. या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम योगा फॉर हेल्दी एजिंग म्हणजे निरोगी वृद्धत्वाकरिता योगाभ्यास. वाढत्या वयात शरीर आणि मन तंदुरुस्त, सक्रिय आणि निरोगी राहण्यासाठी आपल्याला योगाभ्यास करणं आवश्यक आहे. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की मनुष्याचं वय जसं जसं वाढतं तसं तसं आपले शरीर हळूहळू वृद्धत्वाकडे वाटचाल करू लागते. त्याची ऊर्जा, कार्यक्षमता कमी होऊ लागते. परंतु कमी ऊर्जेवर अधिक कार्यक्षम राहण्यासाठी योगाभ्यास आपल्याला उपयोगी पडतो. योग म्हणजे काही शारीरिक हालचाली आणि योगासने अशी बऱ्याच जणांची समजूत आहे. परंतु तसे नसून पतंजलींनी सांगितलेला हा अष्टांग योग आहे. ही एक जीवनशैली आहे. ह्या अष्टांग योगामध्ये सुरुवातीला यम-नियम म्हणजेच समाजात वावरतानाची नैतिक बंधने आणि स्वतःसाठी आखून घेतलेली काही बंधने जी पाळूनच आपण योगाभ्यासाला सुरुवात करायची आहे. उतार वयात साधारणपणे पाठीच्या कण्यासाठी अनेक व्याधी आपोआप निर्माण होतात. वय वाढेल तसं तसं पाठदुखी, कंबरदुखी सुरू होते. पचनाच्या तक्रारी, सांधेदुखी, अशक्तपणा इत्यादी आजार उद्भवू शकतात. आणि त्यासाठी योगाभ्यासामधील काही आसने, ताडासन, भुजंगासन, पवनमुक्तासन, अर्धशलभासन, सुखासन, वज्रासन अशी सोपी आसने करून शरीर आणि सांध्याची लवचिकता टिकवू शकतो. प्राणायाममध्ये दीर्घ श्वसन, जलद श्वसन, विभागीय श्वसन, अनुलोम विलोम, भ्रामरी प्राणायाम, ओंकार म्हणजे प्रणव प्राणायाम इत्यादी अभ्यासाने फुफ्फुस आणि वायुकोश तसेच श्वासपटल याची कार्यक्षमता वाढू शकते. ध्यान धारणेच्या अभ्यासाने मनन, चिंतनशीलता, अंतर्मुखता हळूहळू यायला लागते. मनाची एकाग्रता वाढते, विस्मरण कमी होते. प्राणायामाच्या बाबतीत आणखी एक नमूद करण्याची गोष्ट म्हणजे साध्या श्वसन क्रियेमध्ये नायट्रिक ऑक्साईड वायू तयार होतो. हा नायट्रिक ऑक्साईड वायू इम्युनिटी वाढवतो, अँटीबायोटिक आणि अँटीव्हायरस म्हणून शरीरामध्ये काम करतो. प्रणव उच्चारातील आणि भ्रामरीमधील मकार आपण जो करतो तो मकार करताना साध्या श्वसनाच्या 10 पट नायट्रिक ऑक्साईड वायू तयार होतो आणि हा शरीरातील इम्युनिटी टिकवण्यास अत्यंत उपयोगी ठरतो. एक श्लोक सांगितलेला आहे की समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेव अभ्यासे प्राज्ञः यथाशक्ती निरंतरम. याचा अर्थ असा आहे की समाधान आणि सौख्य मिळवण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी प्राज्ञ म्हणजे बुद्धिमान लोक फक्त योगाचाच अभ्यास करतात, तोच सुद्धा यथाशक्ती आणि निरंतर. हेच तर खरे योग आणि योगामुळे निरोगी वृद्धत्व कसे मिळवू शकतो त्याचे विज्ञान आहे.